नमस्कार. आज आपण गौबाई कोंडाळकर नंदिनी गोशाळा इथे आलो आहोत. इथे आपण गोमय धूप तयार करणार आहोत. गोमय धूप नावाप्रमाणेच गोमय म्हणजे गोमयापासून देशी गाईचं जे शेण की ज्याला आपण गोमय म्हणतो त्याचा वापर करून आपण ह्या गोमय धूप तयार करणार आहोत. यामध्ये रात्रभर गायीनी रवंथ करून बसून जेव्हा सकाळी ती उठते तेव्हा जो गोमय तयार होतो तो गोमय एका भांड्यामध्ये घेऊन त्याचा वापर केला जातो आणि तो एका भांड्यामध्ये घेऊन छान मळला जातो. मळून त्याच्यामध्ये आपल्या प्राचीन आयुर्वेदामध्ये जी काही वातावरण शुद्ध होण्यासाठी, ऑक्सिजनचा स्तर वाढवण्यासाठी किंवा मन शांत होण्यासाठी, पवित्र होण्यासाठी जी काय द्रव्ये वापरली जातात त्याचा ह्याच्यामध्ये वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने जटामासी हे मन शांत करणारं, नागरमोथा हा सुगंध देणारं, त्यामध्ये कापूर याचं ज्वलनशील पण आहे आणि आपल्या वातावरण शुद्धीसाठी पण उपयोग होतो. आपण घरामध्ये कापूर जाळतो त्यामुळे वातावरण शुद्ध होते, त्यामुळे कापराचा वापर केला जातो. त्यामध्ये सुगंधासाठी चंदनाची पावडर ॲड केली जाते, त्यामध्ये लवंग घातली जाते आणि या अशा परिपूर्ण द्रव्याने ही धूपकांडी तयार केली जाते. आज आपण या ठिकाणी ही द्रव्य वापरून या गोमयामध्ये हे सगळे पदार्थ एकत्र करून त्याचा घट्ट गोळा करून साच्यामध्ये घालून त्याची धूपकांडी तयार केली जाते. ती 8 दिवस वाळवली, 2 दिवस सावलीमध्ये वाळून बाकीचे 4 दिवस उन्हामध्ये वाळवून ती धूपकांडी आपण वापरायसाठी तयार करतो. याचे फायदे घरातलं वातावरण शुद्ध होतं, ऑक्सिजनचा स्तर वाढतो, अनावश्यक जीवजंतूंचा नाश होतो, घरातलं वातावरण पवित्र होतं आणि अतिशय मंगलमय वातावरणामध्ये ही धूपकांडी आपल्याला आनंद देते.